तर माझा मनी प्लॅन्ट एवढा छान वाढला आहे, तोही पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आणि तो वाढल्यामुळं ना माझ्या मिररची शोभा एकदमच वाढली आहे. मातीमध्ये देखील माझा मनी प्लॅन्ट एवढा छान वाढत नाही जेवढा हा पाण्यामध्ये वाढला आहे. तर असं हँडवॉशचं जे बॉटल होती त्यातलं लिक्विड संपलेलं ते मी फिल करून घेतलं. आणि त्यानंतर मला ना शिवची मॅट देखील पुसायची होती, कारण शिव झोपला होता. तो उठला की हा मॅटवरच खेळत बसतो किंवा कधी कधी मॅटवर नाही तर घरभर खेळत असतो. कालच मी डेटॉल टाकून मस्त अशी फरशी पुसून घेतलेली. आज देखील जर टाईम मिळाला तर नक्कीच पुसून काढेल. तोपर्यंत म्हटलं की ह्याची मॅट देखील ना छान अशी डेटॉलने पुसून काढावी. लास्ट टाईम मी पूर्ण डेटॉलच्या पाण्याने ना बाथरूममध्ये धुवून काढलेली. ह्यावेळेस म्हटलं की फक्त डेटॉलच्या पाण्याने ना पुसून घ्यावी. ते उरकल्यानंतर मला इथं बेडशीट टाकायचं होतं, कारण काय होतं ना, हे जे रेड कलरचं जे बेडशीट पाहता ना, ते मी खास शिव सुशी वगैरे करतो ना त्यासाठी घेतलेलं. कारण मी जी गादी घेतलेली ना ती खराब होऊ नये म्हणून मी त्याच्यावर हा कवर घेतलेला, जेणेकरून त्याच्यावर काही पाणी पडलं किंवा सू केली शिवने तर ते ॲब्सॉर्ब करतं. बेडशीट अंथरल्यानंतर मी आले किचनमध्ये. मम्मीने मला एवढं सारं मटेरियल दिलेलं गावाकडनं, कारण शिवचा काल मामा आलेला आणि कालच्या जेवण बनवायच्या गडबडीत मी हे सामान उचकलंच नव्हतं, त्याला थोडासा घाम आलेला. मग हे व्यवस्थित पसरून ठेवलं. आणि माझी मम्मी ना, तिला असं वाटतं मला काय देऊन काय नाही, आणि तिने मला तुरीच्या ज्या शेंगा दिलेल्या, आता ह्या शेंगा दिलेल्या म्हटल्यावर मसाले भात तर व्हायलाच हवा मला, कारण याचा मसाले भात खूप आवडतो. मस्त शेंगदाणे वाटाणे घालून छान असा इंद्रायणी तांदळाचा लुसलुशीत भात बनवला. म्हटलं शिव झोपायच्या आत माझं जेवण देखील करून होईल. एक एक दिवस शिव खूप छान झोप घेतो, आणि काल तर तो अजिबातच झोपला नव्हता. 3 शिट्ट्यानंतर मस्त असा हा भात शिजलेला, वरून छान अशी कोथिंबीर टाकली आणि छान असा भात खाल्ला. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.